Hello students, good morning. See, we are going to start a new chapter from Science and Technology Part 1 textbook, and that topic is topic number 8, very sorry, not 10, and the topic is metallurgy. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या टेक्स्टबुकमधला 8th चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टरचं नाव आहे मेटॅलर्जी. सी, दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम two words, or it is a combination of two words. First one is the metal अधिक अर्जी combined to form metallurgy. ओके, अशा पद्धतीने हा शब्द फॉर्म झालेला आहे. आता मेटॅलर्जी म्हणजे काय, व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ मेटॅलर्जी, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मेटॅलर्जी, हे सगळं पाहण्याआधी या टॉपिकमध्ये आपल्याला सिलेबस काय काय दिला आहे तो आपण समजून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लगेचच मेटॅलर्जी म्हणजे काय हे समजून सांगणार आहे. सो लेट्स सी व्हॉट काइंड ऑफ सिलेबस इन्क्लुडेड इन दिस टॉपिक. द फर्स्ट पॉइंट इन दिस टॉपिक इज नथिंग बट दी physical properties of metals, which we have already studied in 8th and 9th standard, okay, which is very easy one. The second point is the physical properties of non metal. पहा, आपण ते वन बाय वन इथं नोट डाऊन करूयात, आपल्याला सिलेबसमध्ये काय काय पाहायचं आहे ते. सी, द फर्स्ट पॉइंट इज physical properties of metals. Second, physical properties of non-metals. See, दोघांच्या पण आपल्याला काय करायचं आहे, आधी फिजिकल प्रॉपर्टीज पाहिजेत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टडी the physical properties of non-metals. See, the point number 3rd is chemical properties of metals. Okay, fourth one is the chemical property of non-metals. आफ्टर दॅट जो आपल्याला पॉइंट पाहायचा आहे तो आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 7 आहे आयनिक कंपाऊंड्स. पॉइंट नंबर 8 आहे अँड द लास्ट वन मेटॅलर्जी व्हेरियस कन्सेप्ट. मेटॅलर्जी व्हेरियस कन्सेप्ट. आणि मला स्वतःचा एक पॉईंट इथं ॲड करावा असं वाटतंय, तो म्हणजे दिलेला आहे करोजन अँड व्हेरियस प्रोसेस टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल, असं ते आहे. बट आपण जस्ट नुसतं करोजन लिहूयात. असे एकूण 7 पॉईंट्स, 7 ते 8 पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. सी, फर्स्ट पॉईंट इज दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये ज्या काही मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे. थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला केमिकल प्रॉपर्टी अभ्यासायच्या आहेत, कोणाच्या तर मेटल्सच्या. चौथ्या पॉईंटमध्ये आपल्याला ज्या नॉन मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टी आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. आफ्टर दॅट द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. सी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिॲक्टिव्हिटी, म्हणजे पहा आपण म्हणताना म्हणतो हा मेटल लेस रिॲक्टिव्ह आहे, हा मेटल मोर रिॲक्टिव्ह आहे, एखादा मेटल हा मीडियम रिॲक्टिव्ह असेल, म्हणजे तो हायली रिॲक्टिव्ह पण नसेल आणि अगदीच रिॲक्ट होत नाही असा पण नसेल. ओके, म्हणजे ही जी काही रिॲक्टिव्हिटी आहे लेस, मोर, लो, याला म्हणायचं रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. मग त्याच्यावरून ठरतं जास्त अभिक्रियाशील कोण आहे, मोर रिॲक्टिव्ह मेटल कोणते आहेत, मीडियम रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते आहेत आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते आहेत. त्याच्यानंतर जो पॉईंट बघायचा आहे, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग वन, आयोनिक कंपाऊंड्स. ऑल ऑफ यू नो दॅट. फॉर एक्झाम्पल जर का सांगायचं म्हटलं तर सोडियम क्लोराईड किंवा रॉक सॉल्ट किंवा टेबल सॉल्ट, आपण घरगुती जे मीठ वापरतो किंवा जे मीठ खातो रोजच्या जेवणामध्ये त्याला काय म्हणतात,
तर सोडियम क्लोराईड अँड इट इज अन एक्झाम्पल ऑफ आयोनिक कंपाऊंड. सोडियम क्लोराईड हे आयोनिक कंपाऊंडचे एक एक्झाम्पल आहे. अशी आपल्याला अजून खूप सारी बघायची आहेत. जेव्हा आपण त्याचा डिटेल स्टडी करणार आहे तेव्हा या पॉईंटमध्ये ते पाहणार आहे. सी, त्याच्यानंतर आहे मेटॅलर्जी व्हेरियस कन्सेप्ट, की जो आपला टॉपिक आहे विच इज व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट, विच इज व्हेरी डीप कन्सेप्ट. ओके, ते मी तुम्हाला आता समजून सांगणारच आहे. आणि लास्ट आहे करोजन. अशा सगळ्या एवढ्या 8 ते 9 पॉईंट्स आपल्याला स्टडी या टॉपिकमध्ये करायचा आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला पॉईंट दिलेला आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, तो न बघता आपण मेटॅलर्जी म्हणजे काय समजून घेऊया. पहा, इट इज अ ब्रांच ऑफ chemistry which deals with the study of how the metal is extracted, concentrated and purified and refined. बघा, एकूण 4 शब्द मी इथं म्हटलेले आहेत बाळांनो. काय म्हटलेलं आहे मी? मेटॅलर्जी इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. कशाची ब्रांच आहे? तर केमिस्ट्रीची ब्रांच आहे. आणि या केमिस्ट्रीच्या ब्रांचमध्ये स्टडी कशाचा केला जातो? तर याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्डमध्ये हे शिकलेलो आहोत की मेटलच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, म्हणजे त्याचा ओझरता स्टडी आपण केलेला आहे. आपण त्याची फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टी पाहिल्या, कसे रिॲक्ट होतात मेटल हे पाहिलं. आता 10th स्टँडर्डला जाऊन थोडंसं पुढं जाऊन थोडंसं डीप स्टडी, ब्रीफ स्टडी आपल्याला करायचं आहे. आणि या मेटॅलर्जी टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे काय, तर ॲक्च्युअल मेटल्स तयार कसे होतात हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे कसे तयार केले जातात तो मेटल्स, कसे तयार होत असतील आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, ॲल्युमिनियम आहे, स्टील आहे. हे सगळे जे मेटल आहेत हे आपण रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये बघतो. किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे पुतळे असतात त्यांना ब्रॉन्झ असं म्हटलं जातं. इट इज अ वन काइंड ऑफ अ मिक्सचर ऑफ मेटल अँड नॉन मेटल्स. हे जे सगळं आहे हे तयार कसं होतं, याची प्रोसेस काय आहे ॲक्च्युअल, अँड दॅट स्टडी इन्क्लूड इन दी ब्रांच ऑफ केमिस्ट्री. दॅट ब्रांच इज नोन ॲज मेटॅलर्जी. ओके, सो मेटॅलर्जी लिहिताना मी असं लिहीन, इट इज branch of chemistry which deals with study of how the metals are concentrated, extracted, purified and refined. Or it is a science which deals with the study of how the metal is formed. असं म्हटलं तरी चालेल, तुम्ही काही म्हणू शकता. पहा, हे तर क्लिअर झालं. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे मेटॅलर्जीच्या बाबतीत, हे एकूण 3 पॉईंटमध्ये पहा डेफिनेशन काय केलेली आहे मी करताना. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री, ओके, विच डील्स विथ दी स्टडी ऑफ, कशाचा स्टडी करायचा आहे, हाऊ द मेटल आर concentration of metal. The second one is the extraction of metals. The third one is the purification of metals and the fourth one is the refining of metal. ह्या 4 गोष्टींना कलेक्टिवली मेटॅलर्जी म्हणायचं बाळांनो. सो आणखी मी एक आता सोपं मला लिहूसं वाटतं आणि ते मी ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. पहा, मेटॅलर्जी इज नथिंग बट नन अदर दॅन कॉन्सन्ट्रेशन plus extraction plus refining. ओके, सो आपण इथं काय करूयात, एक ब्रॅकेट करूयात म्हणजे ते लक्षात ठेवायला इझी जातं. सी, काय म्हटलं, मेटॅलर्जी म्हणजे काय, दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल, extraction of metals and refining of metals. These 3 are collectively called as
मेटॅलर्जी. हे क्लिअर झालं. आता पहा तुमच्या पुस्तकामध्ये जेव्हा मेटॅलर्जी हा कन्सेप्ट सुरू होतोय तो खूप नंतर सुरू होतोय, हो की नाही, पण तो खूप असा कन्फ्युजनचा तो भाग आहे. सो आत्ताच मी तुम्हाला एक व्यवस्थित टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहून देणार आहे. नंतर तुम्ही जेव्हा ते स्टडी करायला जाल तेव्हा तुमचा गोंधळ होऊ शकतो. सो आपण ते आधी सगळं समजून घेऊयात आणि नंतर जो तुमच्या पुस्तकातला पहिला पॉईंट आहे त्याचा आपण स्टडी करूयात. पहा मेटॅलर्जी हा कन्सेप्ट जेव्हा सुरू होतोय त्याच्यामध्ये एकूण 3 पॉईंट्समध्ये तो डिव्हाइड केलेला गेलेला आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे पहा मेटॅलर्जी. याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आपण असं करूयात, एक लिहूयात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. आता या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणखीन पहिलं काय बघतोय आपण, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनमध्ये एकूण 4 मेथड्स आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये पहिलं जे आहे हे ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड. ग्रॅव्हिटेशन सेपरेशन आपण असं करूयात का, इथं ए लिहूयात, स्मॉल ए, मग त्याच्यामध्ये आपण आणखी टाईप लिहू शकतो, ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड. ओके, आता ह्या ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथडमध्ये पण आणखीन 2 सब टाईप आहेत. कोणकोणते आहेत पहा. पहिला आहे विल्फ्ले टेबल मेथड. विल्फ्ले टेबल मेथड. ओके, ही ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथडचीच आहे बरं का. सेकंड वन इज दी हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या मेथड्स आहेत बरं का, ज्या मी लिहिते ना याच्यामध्ये, त्या कशाच्या मेथड्स आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय, आधी मेथड्स लिहिते मग तुम्हाला ते सांगते. डिटेल स्टडी आपण करणारच आहे. त्याच्यानंतर पहा जी बी आहे, ग्रॅव्हिटेशन सेपरेशन ही ए झाली, स्मॉल ए. आता जी बी आहे ती पहा काय आहे, ती अशी आहे की मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. सी जी तिसरी आहे, आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथड याच्यामध्ये काही सब नाही आहेत, ही एकच आहे. जी तिसरी आहे ती आहे फ्लोटेशन प्रोसेस. ओके, अँड द फोर्थ वन इज दी, किंवा आपण त्याला डी म्हणूयात, या ए मधल्या या सगळ्या कशाच्या मेथड्स आहेत, दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरच्या. आणि जी डी आहे ती आहे लिचिंग. पहा, दिस इज द फर्स्ट वन. मेटॅलर्जी मधलं पहिलं काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरच्या एकूण 4 मेथड आहेत. 4 मेथडपैकी जी पहिली आहे ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड, इट इज अगेन डिवायडेड इंटू मेनली 2 टाइप्स. द फर्स्ट वन इज दी विल्फ्ले टेबल मेथड अँड द सेकंड वन इज दी हायड्रोलिक सेपरेशन मेथड. द सेकंड वन इज दी मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. थर्ड वन इज दी फ्लोटेशन प्रोसेस अँड द फोर्थ वन इज दी लिचिंग. सी नंबर 2 काय आहे मेटॅलर्जीचा जो दुसरा सेक्शन आहे तो आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओर. आता त्याचं पण पहा कशा पद्धतीने आहे. इथं कॅपिटल ए लिहिलेलं आहे, इथं मी कॅपिटल बी लिहीन आणि काय लिहीन, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओर. ओके, त्यातलं जे पहिलं आहे ते मी ए लिहीन, हायली रिॲक्टिव्ह मेटल. हायली रिॲक्टिव्ह मेटल. आता हायली रिॲक्टिव्ह मेटल याच्यामध्ये पहिलं आपल्याला करायचं आहे दी एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. याच्यात परत आणखीन सब आहेत 2. एक म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम बॉक्साईट ओर. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम bauxite ore and the second one is the, पहा इथं काय आहे, दी इलेक्ट्रोप्लेटिंग मेथड फॉर
एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, इलेक्ट्रो रिडक्शन मेथड, सॉरी इलेक्ट्रो नॉट प्लेटिंग, इलेक्ट्रो रिडक्शन मेथड. ओके, एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम ह्या दोन आहेत. ओके, या दोन पद्धतीने काय होणार आहे, एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम होणार आहे. हां, पहिलं काय लिहिलं आपण, एक्सट्रॅक्शन ऑफ ओअरमध्ये हायली रिॲक्टिव्ह मेटल. जो दुसरा पॉईंट आपण लिहिणार आहे तो काय लिहिणार आहे, तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे किंवा मीडियम रिॲक्टिव्ह मेटल असं लिहूयात आपण, मीडियम रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, अँड द सी किंवा तिसरं याच्यामध्ये आपण लिहिणार आहे एक्सट्रॅक्शनमध्ये मीडियम रिॲक्टिव्ह मेटल, इथं लिहिणार आहे आपण लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. हा झाला दुसरा पॉईंट. ओके, मेटॅलर्जीचा. पहिला समजला, पहिला फर्स्ट वन इज दी कॉन्सन्ट्रेशन, द सेकंड वन इज दी एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन ऑफ ओअरमध्ये आपण एकूण 3 पाहणार आहे. 3मध्ये पहिला कोणता पाहणार आहे, जे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स असतात, हायली रिॲक्टिव्ह ओअर्स असतात त्यांचं पाहणार आहे. त्याच्यानंतर लेस मॉडरेट रिॲक्टिव्ह मेटल्स, आणि तिसरं जे पाहणार आहे ते लेस रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्यामध्ये हायली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये आपल्याला एक एक्सट्रॅक्शन मेथड बघायची आहे, आणि ती एक्सट्रॅक्शन मेथड कुणाची आहे, हाऊ द ॲल्युमिनियम इज एक्सट्रॅक्टेड युझिंग बॉक्साईट ओअर. डिटेल स्टडी आपण नंतर करणार आहे. नाव द थर्ड वन इज दी रिफायनिंग ऑफ मेटल्स, कॅपिटल सी. तुम्हाला नोटबुकमध्ये हे जर का नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. रिफायनिंग ऑफ मेटल, त्याला काही सब पॉईंट नाही आहे, आणि हे सगळं याला कलेक्टिवली मेटॅलर्जी असं म्हटलं जातं. सो द मेटॅलर्जी इज दी कलेक्टिव्ह स्टडी ऑफ कॉन्सन्ट्रेशन, एक्सट्रॅक्शन अँड रिफायनिंग ऑफ मेटल. हे क्लिअर झालं. पटकन तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घ्या, कारण की परत तुमचा गोंधळ होऊ नये. हे समजलेलं आहे. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस ए first point from our chapter, and that is nothing but the physical properties of metals, and which you have already studied in the 8th standard. तरी पण तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, सो आपण तो बघणार आहे. ओके, पॉइंट काय आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय मेटल्स. मेटल्स कुणाला म्हणायचो, नॉन मेटल्स कुणाला म्हणायचं, 8th स्टँडर्डपासून आपण शिकत आलेलो आहोत. मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट फर्स्ट वन, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सी, दिस इज द फर्स्ट वन. सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आपण बघणार आहे अबाउट दी फिजिकल स्टेट ऑफ मेटल्स. मेटलच्या फिजिकल स्टेट कशा असतात पहा. तुम्ही कोणताही जर का मेटल घेतला तर तो कोणत्या अवस्थेत असतो. आता स्टेट मीन्स दी स्टेट्स ऑफ मॅटर. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय मॅटर. देअर आर मेनली 3 स्टेट्स ऑफ मॅटर और 3 phases ऑफ मॅटर. द फर्स्ट वन इज दी सॉलिड फेज, द सेकंड वन इज दी लिक्विड फेज, अँड द थर्ड वन इज दी गॅसियस फेज. ओके, तर जे मेटल्स असतात, these all metals are present in a solid state except gallium and mercury. ते कसे असतात हो, तर ते लिक्विड असतात ॲट नॉर्मल टेम्परेचर. सो इथं लिहिणार आहे आपण फिजिकल स्टेट ऑफ मेटल्स. काय लिहिणार, ॲट नॉर्मल टेम्परेचर all metals are present in solid state. आता प्रत्येकाला एक्सेप्शनल केस असतेच की, हो की नाही. आपल्या घरात पण जरी हाताची बोटं आपण सगळेजण एकाच आईवडिलांचे असलो तरी एखादी एक्सेप्शनल केस असतेच, एकतरी कोण कार्टून असतंच. त्याच पद्धतीनं इथं देखील जरी सगळे मेटल्स सॉलिड स्टेटमध्ये असले तरी एक्सेप्शनल केसमध्ये देखील आहेत, आणि ते कोण आहेत, मर्क्युरी आणि गॅलियम. हे जे दोन आहेत हे नॉर्मल टेम्परेचरला पण कसे असतात, लिक्विड स्टेटमध्ये असतात. सो हे पण आपल्याला मेन्शन करावं लागेल, एक्सेप्ट
मर्क्युरी आणि गॅलियम ते आर लिक्विड इन स्टेट. ओके, this is the first property of metals, physical state. Okay, the second one is the lusters. Metals shows property of luster. आता लस्टर म्हणजे काय तर धातूंना चकाकी असते का? असते. धातू काय होतात धातू काय होतात तर चकाकतात. आपल्याला माहिती आहे ते कसे असतात, शायनिंग असतात, त्यांना शाईन असते. सो सेकंड प्रॉपर्टी आपण काय लिहिली, द मेटल शोज प्रॉपर्टी ऑफ लस्टर. द थर्ड वन इज दी हार्डनेस. व्हॉट अबाउट दी हार्डनेस ऑफ मेटल्स. मेटल्स कोणते कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम, हे सगळे काय आहेत तर मेटल. हार्डनेसबद्दल आपण काय सांगू शकतो, ऑल मेटल्स आर हार्ड इन नेचर. ते कसे असतात, हार्ड असतात. सो इथं पण एक एक्सेप्शनल केस आहे. ऑल असं म्हणूयात, मेटल आर और मेटल शोज प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस. मेटल शोज प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस. याला पण एक्सेप्शनल केस आहे. एक्सेप्शनल केस कोण आहे तर आपल्याला माहिती आहे सोडियम आणि पोटॅशियम. कोण आहे हो, सोडियम आणि पोटॅशियम. कारण की आपल्याला माहिती आहे सोडियम मेटल हा कसा आहे, हा इतका मऊ आहे की तो आपल्याला सुरीने देखील कापता येऊ शकतो. वी कॅन कट विथ द हेल्प ऑफ नाईफ. द सोडियम मेटल वी कॅन कट विथ द हेल्प ऑफ नाईफ. इतका तो कसा असतो, इतका तो सॉफ्ट असतो. सो ही काय झाली, बट तो मेटल आहे. सो सोडियम ही काय झाली, एक्सेप्शनल केस. सो आपण इथे लिहिणार आहे सोडियम अँड पोटॅशियम, these two are does not show hardness. See the fourth one, physical state, luster, hardness. The fourth one is the ductility. Metals are ductile in nature. All of you know that metals are ductile in नेचर. सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ डक्टिलिटी. तुम्हाला माहिती आहे डक्टिलिटी म्हणजे काय हो तर सी आता सपोज आपण गोल्ड घेतलं, सपोज हे सोनं घेतलं तर काय होतं आपल्याला त्यापासून ओढून त्याच्या पातळ तारा बनवता येतात. म्हणजे आपल्याला कसा हवा तसा आपण शेप देऊ शकतो, ऑर्नामेंट्स आपण बनवू शकतो, ॲक्सेसरीज बनवू शकतो. म्हणजेच आपल्याला मेटल्सच्या काय करू शकता येतात, त्याच्यापासून ओढून तारा करता येतात. यालाच इंग्लिशमध्ये डक्टिलिटी असं म्हटलं जातं. सो आपण काय लिहिलं, मेटल्स आर डक्टाईल इन नेचर. द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज नथिंग बट दी मेलियाबिलिटी. मॅलियाबिलिटी. मेटल्स आर malleable in नेचर. ओके, सी डक्टिलिटी ओढून त्याच्यापासून तारा करता येतात. आणि मेलियाबिलिटी मग याचा अर्थ काय तर पहा, सपोज आपण एक आयर्न नेल घेतली, आयर्न नेल घेतली किंवा एखादा तुम्ही कुठलाही लोखंडी काही खिळा घ्या, काही घ्या, त्यापासून तुम्ही जर का ते ठोकलं तर त्यापासून तुम्हाला त्याचे पातळ पत्रे तयार करता येतात. तेलाचे डबे वगैरे असतात पहा, फॉर एक्झाम्पल जर का द्यायचं झालं तर ऑइलचे जे डबे असतात ते कशापासून बनलेले असतात, ते पत्र्यापासून बनलेले असतात. म्हणजेच ही जी प्रॉपर्टी आहे मेटल्सची इज नोन ॲज मेलियाबिलिटी. मीन्स त्याच्यापासून ओढून आपल्याला काय करता येतात, पातळ पत्रे तयार करता येतात. त्या प्रॉपर्टीला इंग्लिशमध्ये मेलियाबिलिटी असं म्हटलं जातं. सो मेटल्स आर मेलिएबल इन नेचर. द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज नथिंग बट दी कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन ऑफ heat. All of you know that metals are good conductor of heat. हो की नाही. सपोज आपण जर का एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही गरम चहा पिताय, आणि त्या गरम चहामध्ये जर का तुम्ही चमचा ठेवलात, ओके, स्टीलचा, तर काय होतं, लगेच तो चमचा त्या गरम चहामुळं गरम होतो. म्हणजेच काय, त्या चमच्यामधून लगेच काय झाली, हीट ट्रान्सफर झाली. बिकॉज ऑफ व्हाय तसं होतं, बिकॉज मेटल्स हॅविंग फ्री इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर शेल्स.
ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन्समुळेच काय होते, कंडक्शन हीटचं होऊ शकतं. सो आपण असं म्हणू शकतो मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. आपण इथे लिहूयात, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं कोणतं लिहूयात आपण, तर गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे. पहा, तुम्ही कधी तुमच्या घरातल्या ज्या कनेक्शनच्या तारा असतात किंवा ज्या वायर्स असतात त्या वायर्समध्ये त्या वायर्सला ॲक्च्युली वरून प्लास्टिकचं कोटिंग असतं आणि त्या प्लास्टिकच्या कोटिंगच्या आतमध्ये काय असतं हे पाहिलं आहे का कधी उघडून? आम्ही नाही काही पाहत, आमचं काम करतो फक्त आम्ही मोबाईल चार्जिंग लावतो तेवढंच करतो आणि काय बघत नाही, हो ना. तर ते जर का तुम्ही आतमध्ये ओपन करून पाहिलं ना तर त्याच्यामधल्या ज्या तारा असतात त्या कशाच्या असतात, त्या ज्या वायर्स असतात त्या कॉपरच्या वायर असतात. ओके, सो आपण इथं काय लिहिणार आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. नेक्स्ट वन, द प्रॉपर्टी ऑफ मेटल इज दी कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथे आपण काय लिहू शकतो, इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इथं पण काय होऊ शकते, मेटल्समधून फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळं इलेक्ट्रिसिटी इझिली पास आउट होते. सो इथं पण आपण लिहिणार आहे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, एक्सेप्ट आय थिंक लीड आहे, लीडमधून इलेक्ट्रिसिटी पासआउट होत नाही. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी डेन्सिटी. डेन्सिटी, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी? Density is nothing but it is a ratio of mass upon volume. All of you know that metals shows high density. Density कशी असते हो मेटलची, तर हाय असते. Density of metals is high. After that, the point number 9 is nothing but the MP and BP. What is the meaning of MP and BP? MP means melting point, BP means boiling point. The melting and boiling point of metals is very high. Okay, melting आणि boiling point पण कसे असतात हो, तर very high असतात मेटल्सचे. and the last one, property number 10 is nothing but the sonority or sonority असं म्हटलं तरी चालेल. sonority म्हणजे काय, सी जर का डेफिनेशन सांगायची म्हटली, सोनिरिटी म्हणजे काय, वेन वन मेटल इज स्ट्राईक ऑन अनादर मेटल इट शोज प्रॉपर्टी ऑफ सोनिरिटी. मीन्स तिथं काय होतं, साऊंड होतो एक प्रकारचा. पहा, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये घंटा वाजवता, ओके, घंटा वाजवल्यानंतर ती जी घंटा आहे तुम्ही त्याच्यावरती स्ट्राईक करता तेव्हा काय होतं, त्यातून आवाज येतो. आवाज येतो म्हणजेच तिथे साऊंड होतो आणि ही जी प्रॉपर्टी आहे दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज सोनेरिटी. ओके, आणखी तुम्ही एक्झाम्पल कशाचं घेऊ शकता, पहा, घरातले जे काही आपले भांडी आहेत ती पण एकमेकांवर आदळली काय होतं, आवाज होतो. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज नोन ॲज सोनॅरिटी. मेटल्स शो प्रॉपर्टी ऑफ sonority. This is all about physical properties of metals. 10 physical property of metal. The first one is the physical state, the second one is the luster, hardness, ductility, malleability, conduction of heat, conduction of electricity, density, MP and BP, and the last one is the sonority. हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय मेटॅलर्जी. मेटॅलर्जीचं डेफिनेशन आपण पाहिलेले आहे, मेटॅलर्जीचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या टॉपिकमध्ये जो पहिला पॉईंट होता तो आपण पाहिला, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स.